सबसे ज्यादा रन बनाकर इस टूर्नामेंट में जिन्होंने काफी खासा परफॉर्मेंस दिखा, इस टूर्नामेंट के बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट का प्राइज जा रहा है। इस टूर्नामेंट के बेस्ट बैट्समैन का प्राइज या ठिकाणी बुद्धवासी सुरेश दासू शिंदे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक, 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलंय। बक्षीस दाते या ठिकाणी नाही येत, तोपर्यंत भूषण गोळे येतील। आपण बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक देऊया पहिला। आले का भूषण गोळे आलेले आहेत। या ठिकाणी अंतिम सामन्यातील सामनावीरचा मानकरी, गोलंदाजी, फलंदाजी आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स घेऊन भूषण गोळे ठरतोय सामनावीर। जोरदार टाळ्या या ठिकाणी। आणि मी विनंती करेन भूषण सर इकडे याचे दोन। भूषण सर, संघाने तुमच्यावर विश्वास दाखवला आणि ते विश्वासाला तुम्ही निश्चितच तंतोतंत संघाला विजयाच्या भूमिकामध्ये अत्यंत ऑलराऊंडर खेळ दाखवून संघाला विजेतेपद मिळालं। एकूण तुमचं परफॉर्मन्स आणि संघाची कामगिरी आणि स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा खूपच छान आहे। माझी इच्छा होती इथं खेळण्याची, आमच्या तालुक्याची टीम घेऊन येण्याची इच्छा होती इथं, पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही इथं आणि नशिबात होतं ते झालं। शेवटी फायनल खेळण्यासाठी आलो आणि फायनल जिंकलो। भूषण, तुम्ही ज्यावेळेस बॅटिंग करत होता, रोहन खरात सारखा एक आक्रमक खेळाडू, त्याच्याबरोबर तुम्ही आक्रमणाचं तंत्र अवलंब, त्यावेळेस रोहन ज्यावेळेस बॉलिंगला आला, तुझ्या मनामध्ये काय विचार चालले होते की मॅच जर संपवायची असेल तर रोहनची गोलंदाजी आक्रमक पद्धतीने खेळावी? समोरच्या टीममध्ये तसे दिग्गज बॉलर आहेत, सनी पण चांगलाच बॉलर आहे आणि रोहन पण चांगलाच बॉलर आहे। मी माझ्या बेसिकवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि जिथं चांगला बॉल मिळाला तिथं मी हिट करण्याचा प्रयत्न केला। नक्की या ठिकाणी या फायनल सामन्यामध्ये आपण अगदीच अंतिम 22 मधून एक खेळाडू म्हणून निवडले गेलेला आहे, त्याचा आनंद काय असेल मॅन ऑफ द मॅच? पहिलं तर राजनंदिनी स्पोर्ट्स आणि पूर्ण टीमचं मी धन्यवाद करतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं आज इकडे येण्याचं काहीच प्लॅनिंग नव्हतं। आज सकाळी त्यांनी सकाळपासून खूप रिक्वेस्ट केला त्यांनी, ॲक्च्युली उद्याचं शेड्यूल होतं त्यामुळे आज थोडं रेस्ट करणार होतो, पण ते बोलले तुम्ही या, तुम्ही फक्त या इथं, मॅचचा रिझल्ट काही येऊ देत, त्यासाठी त्यांचे धन्यवाद करतो। क्या बात आहे, म्हणजे निश्चित हे क्रेडिट टीमला जात आहे। तर खूप खूप अभिनंदन तुमचं भूषण, मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी। मित्रांनो, यांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मॅन ऑफ द मॅचचे बक्षीसदाते या ठिकाणी आहेत। माननीय आकाश कन्स्ट्रक्शन्स श्री तानाजी नाना धोत्रे साहेब, आणि या ठिकाणी 2100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल। 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि या ठिकाणी आपण प्रशांतजी गिड्डे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करतोय भूषण यांना। अभिनंदन परत एकदा भूषण। यानंतर राज सर, या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक म्हणजे सांघिक पारितोषिकाकडे आपण जाण्या अगोदर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजांनी या मैदानामध्ये अत्यंत चांगली फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडला आणि त्याची निवड झाली आहे, खास करून आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ठाणे संघाचा हा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे विशाल शाह, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट। क्या बात है, गिव हिम अ बिग हँड्स। जोरदार टाळ्या वाजूया विशालसाठी। रनर अप संघाचे कॅप्टन विशाल। यानंतर राज सर, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज याचं पारितोषिक जातोय। आज इथं आयकॉन म्हणून आले, एवढी चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये मोठा क्रिकेटर कसा असतो याचं उदाहरण दिलं गेलं आणि निश्चितच याचा मानकरी ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का आग का गोला, नाम है राजेश सोरटे। अभिनंदन राजेश। आहे का राजेश सोरटे? चला राजेश सोरटे, माझा आवाज जर तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर इकडे यायचं। राजेश सोरटे। राजेश सोरटे, बॉलर ऑफ द टूर्नामेंट। तिथं बॉलरची ट्रॉफी द्यायची, बॉलरची ट्रॉफी आहे। बरं, वेलकम राजेश, बॉलर ऑफ द टूर्नामेंट। माननीय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरित करतोय।
जोरदार टाळ्या प्लीज राजेशसाठी. बॉलर ऑफ द टुर्नामेंट असताना मूळचा माळशिरस तालुक्यातील हा खेळाडू आहे, मात्र पुणे क्रिकेट गाजवतोय आणि आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. और आज सर इसके बाद जिनकी बल्लेबाजी चली, जिनकी गेंदबाजी चली, कप्तान किस तरह से होना चाहिए, लीडर किस किस तरह का होना चाहिए, यहाँ पर आए जो सपना देखा वो सपने को हकीकत में बदला. यानी कि ये तो मैं कहता हूँ कि अहिलनगर का भविष्य है. इन्होंने इतना जबरदस्त खेला है कि हर हर पब्लिक के दिल में इन्होंने जगह बनाई है. जिनका नाम है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, का नाम बोलने की जरूरत नहीं, तालियां बज रही है. तो ओनली वन मैन मिस्टर सुशांत गायकवाड. क्या बात आहे सुशांत. स्पर्धेचा निश्चितच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड या ठिकाणी या युवा खेळाडूला जातोय. महेंद्र पेटकर साहेब आपण या ठिकाणी मंचावर या. महेंद्र पेटकर साहेब आपण मंचावरती या. सुशांत, तू जिथं आलास स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं, आणि कसं वाटतंय तुला इकडं? सर खूपच छान वाटतंय. पहिल्यांदाच आम्ही या भागात खेळायला आलो आणि येताना जर आम्ही पहिली मॅच हारलो होतो, इथं दुसरी मॅच थोडंसं डर पण होतं की काय होतंय. नंतर परफॉर्मन्स सगळ्या टीमनी चांगला खेळला, जरा क्लोज आणि धरा. त्यामुळे कॉन्फिडन्स चांगलाच वाढला होता. नंतर क्वार्टरची मॅच पण वन डे म्हणजे एकच नॉकआउटची मॅच होती. एवढ्या लांबून 250 किलोमीटर आलतो सर, काय होईल त्याचं पण एक दडपण होतं. पण सगळ्या टीमचं मी आभार मानेन की खूप चांगल्या प्रकारे सगळ्या टीमनी योगदान दिलं आणि इथपर्यंत पोहोचलो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला पुढील सामन्यात. धन्यवाद, थँक्यू. यानंतर आमचे सांघिक पारितोषिक, म्हणजे आता सर्व वैयक्तिक पारितोषिक संपलेले आहेत. 4थ्या क्रमांकाचा मानकरी, आपण ज्यावेळेस सामना संपला होता सेमीफायनलचे, त्यावेळेस कमिटीने डिक्लेअर केलं होतं विन टू विन पद्धतीने तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल. आणि 4थ्या क्रमांकाचे पारितोषिक रक्कम आहे 25,555 आणि खास ट्रॉफी. हे पारितोषिक कैलासवासी रामलिंग थेटे साहेबांच्या स्मरणात माननीय उन्मेष थेटे PI साहेबांनी दिलं गेलंय आणि याचा मानकरी ठरतोय टीम. मात्र या ठिकाणी आदित्य लॉजिस्टिक आदित्य प्रिया ठाणे. लॉजिस्टिक ठाणे हा संघ ठरतोय 4थ्या क्रमांकाचा मानकरी, म्हणजेच 25,555 रुपयाचा मानकरी. चला टीम कॅप्टन विशाल, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आणि पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचं. विशाल या. चला 25,555 रुपयाचं पारितोषिक, कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ असलेलं बक्षीस, उन्मेष थिटे साहेब PI यांचं बक्षीस. आणि हे पारितोषिक या ठिकाणी टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघानं जिंकलंय, ठाणे संघानं जिंकलेलं आहे. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो. निश्चितच तसं पाहिलं तर आपण ग्रामीण भागातील 2 संघ पुढे घेऊन गेला आणि शहरी भागातून 2 संघ पुढे गेला आणि निश्चितच ग्रामीण भागाने ही स्पर्धा जिंकली. ह्यासाठी एक कौतुक असेल ग्रामीण भागाचं, म्हणजे गाववाईज संघामधून हा संघ विजेता ठरलाय. आणि 3ऱ्या क्रमांकाचा देखील मानकरी ठरतोय संतोष शेठ नागोडे श्रीगोंदा कारखाना संघ, म्हणजे संतोष शेठ नागोडे यांचा संघ. रुपये 51,555 रुपयाचं पारितोषिक राज सर. आणि बक्षीसदाते माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार आणि माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना सोलापूर जिल्हा. सचिन साहेब, या सुंदर अशा ट्रॉफ्या ज्या दिल्या गेल्या तर राज सर मला वाटतं माननीय तथा आदरणीय सचिन अंकुश शिंदे कुणाल कंस्ट्रक्शन यांच्या वतीने या स्पर्धेला दिले गेले आहेत. अभिनंदन या ठिकाणी विजेत्या संघाचं आणि विजेता टीम आपण बघतोय श्रीगोंदा माननीय संतोष शेठ नागावडे 11. पुन्हा एकदा अभिनंदन या संघाचं. जोरदार टाळ्या या संघासाठी. ग्रामीण भागातला एक संघ आहे. कॅप्टन तेजस जरा या, आपण थोडंसं बोलूया. कॅप्टन तेजस, नक्कीच इथे एक ग्रामीण भागातली टीम आपली होती, एक संघर्षमय कहाणी आपल्या टीमची आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपली आणि सलग 3 वर्ष मला वाटतं खेळलेली आहे. मागील 2 सीझनला कपिल गरड तुमच्यासोबत होते, मात्र यावेळेस तुमची यंगस्थान होती. तर नक्की अपेक्षा या ठिकाणी टीमनं पूर्ण केली संघाची, एक कॅप्टन म्हणून तुम्हाला वाटतंय असं अंतिम 4 मध्ये येऊन? या ठिकाणी प्रथमतः आयोजकांनी जे हे आयोजन नियोजन केलं आणि या ठिकाणी आम्हाला खेळायला बोलवलं. आमचे मित्र रोहित दादा यांनी आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं की तुम्ही गेल्या वर्षी बक्षीस मारलेलं, या आमची टीम काय तयार होत नव्हती काही कारणास्तव,
त्यानंतर त्यांनी थोडासा आमचा आत्मविश्वास वाढवला आणि आम्हाला इथं आम्ही खेळलो. या ठिकाणी सर्वच यंग खेळाडू असल्यामुळे आम्ही खेळत राहिलो. टीमचंही थोडं कॉम्बिनेशन बसत गेलं आणि आम्ही जिंकत गेलो. आणि या ठिकाणी खेळण्यात खरंच असं खूप मोठेपणा वाटतो. आणि आमच्या टीममध्ये 1-2 खेळाडू आम्ही खेळलो आणि या ठिकाणी पोचलो आणि बक्षीसही मिळवलं त्याबद्दल. आणि खेळण्याचा या ठिकाणी योग असाच यावा, आयोजकांनी ज्या बक्षीस दिलं त्यांचंही आभार, कारण अशी स्पर्धा होत नाही या ठिकाणी. आणि आम्ही गाव वाईज खेळणाऱ्या खेळाडूंना एवढं मोठं 2 लाखाचं जे स्टेज निर्माण केलं त्याबद्दल ज्यांनी पारितोषिक दिले, या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं, त्यांचंही आभार मानतो. क्या बात आहे. नक्कीच तुझं खूप खूप कौतुक, तुझ्या टीमचं कौतुक, धन्यवाद. आणि याच्यानंतर चला, ठाणे क्रिकेट संघाचे मला वाटतं विशाल शाह उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. चला, विशाल शाह आहे का? चला एक बार विशाल शाह, खास करून या संघासाठी आपण टाळ्या का वाजवायच्यात? हे मुंबईतून आलेत, ठाण्यातून आले, जोरदार टाळ्या वाजवायचे त्यांच्या. खूप मेहनत घेतली आणि अतिशय संयमाने खेळायचा प्रयत्न केला, खिलाडूतीने खेळायचा प्रयत्न केला. सर्वांना एक आदर्शमय अशी कामगिरी करून या संघानं दाखवली. अभिनंदन. क्रमांक 4 चे विजेते 25,555 उन्मीजी थिटे साहेब PI यांचे पारितोषिक, कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक. ठीक आहे, चालेल. आणि मित्रांनो, विशालला उत्कृष्ट फलंदाजचं पारितोषिक आपण देतोय. उत्कृष्ट फलंदाज वैयक्तिक पारितोषिक आहे विशाल, आपण या ठिकाणी लगेच कलेक्ट करूया. विशाल सर 2 मिनिट इकडे यायचंय आपण. विशाल सर, ठाण्यासारख्या भागात आपण बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा खेळता, परंतु ग्रामीण भागात सातत्याने तुम्ही 2-3 वर्षापासून करकममध्ये येत आहे. करकमचा पाहुणचार आणि इकडचे प्रेक्षक असतील, स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? नक्कीच मागच्या वर्षी पण चांगली होती आणि यावर्षी त्याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट झाली. आणि प्रेक्षकांचं बोलणं झालं तर असा क्राऊड आणि असा नाईटला क्राऊड असा चांगला वाटला केलेला पण. विशाल, या ठिकाणी ट्रॉफी तर मिळालीच, बक्षीस पण मिळालीच आहे, पण शिकायला पण काही मिळालं असेल, काय सांगाल? नक्कीच मुंबईचा बाहेर कुठे पण खेळतो, काय ना काहीतरी शिकून जातो. आणि या ग्राउंडमध्ये हारलो, 4था क्रमांक भेटला, काहीतरी शिकायला भेटला. पुढच्या वर्षी येऊ सेम एफर्टने, प्रयत्न असेल जिंकायचा. नक्कीच खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं आणि तुमच्या टीमचं. राज सर, इसके बाद सेकंड प्राइज जिसके लिए 1,05,555 रुपए. और अक्सर क्रिकेट में ऐसा कहा जाता है, जो जीता उसे सिकंदर कहा जाता है, जो जीता उसे सिकंदर कहा जाता है, जो हारा उसे बाजीगर कहा जाता है. आज किसी को बाजीगर बनना था, किसी को सिकंदर बनना था. आज की बाजीगर बनने वाली टीम रुपए 1,55,000 की मानकरी टीम, जिसका नाम है और निश्चित मेरे ख्याल से टीम श्रीतेज 11 जिन्हें 1,05,55 रुपए का प्राइस. चला, श्रीतेज 11 चरोली, तालुका हवेली, पुणे जिल्ह्यातून. आणि संघमालक या टीमचे माननीय सचिन लालदास तापकीर साहेब यांची टीम आणि कॅप्टन असतील अनुराग मोहिते. उपविजेता राहिलेली ही टीम, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 लाखाचं कॅश प्राइज आपण यांना प्रदान केलेलं आहे. या संघासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. श्रीदेव चरोली. निश्चितच राज सर, आता फक्त शेवटचं पारितोषिक राहिलं. त्या अगोदर फक्त आपले जे पंच आहेत, प्रवीण कुलकर्णी सर असतील, सौरभ सर असतील, तुम्ही असाल, परत यूट्यूबची जी टीम आहे, यांनी जे मोलाचं काम केलं त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. इथं तुमच्यासाठी पण शंकर सर जोरदार टाळ्या या ठिकाणी. टूर्नामेंट की चैंपियन बनने वाली टीम, टूर्नामेंट की सिकंदर बनने वाली टीम, जो सपना देखा था वो सपना पूरी करने वाली टीम है 2,05,555 रुपए लेने वाली टीम. आणि हे पारितोषिक प्राप्त करणारी टीम राजनंदिनी 7070 टाकळी ढोकेश्वर. अभिनंदन. अक्षरशः मला वाटलं नव्हतं, आता तुमचं काय तुम्हाला माहीत, मला तर नक्कीच माहीत नव्हतं, वाटलं नव्हतं, परंतु निश्चित म्हणतो आपण मित्रांनो, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. आणि या छोट्या छोट्या अगदी 22, 23, 25, 24, 26 वर्षाच्या या पोरांनी दाखवून दिलं
की आपण या ठिकाणी मनात आणलं तर काही करू शकतो. हे पारितोषिक या ठिकाणी माननीय रणजितसिंह बबनराव शिंदे मित्रपरिवार आणि माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. ट्रॉफीज माननीय निश्चितच या स्पर्धेला जे चषक सौजन्य लाभलाय माननीय तथा आदरणीय सचिन अंकुश शिंदे कुणाल कंस्ट्रक्शन यांच्या वतीने या स्पर्धेला आपल्याला सुंदर असे चषक म्हणजे ट्रॉफ्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि निश्चितच हे ट्रॉफीज आणि 2,555,000 रुपयाचा कॅश प्राइज स्वीकारताना टीम आहे राजनंदिनी 70 टाकली ढोकेश्वर. कॉंग्रॅट्स, अभिनंदन, बिग विन, बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं बक्षीस वितरण समारंभ सोहळा निश्चितच या ठिकाणी मी आमच्या संजय खडके सरपंच साहेबांना आभार व्यक्त करण्यासाठी बोलतो. हॅलो, प्रथमतः सर्व क्रिकेट प्रेमींचं आलेल्या सर्व भागातून नागवडे क्रिकेट क्लब, ठाणे क्रिकेट क्लब, अहिल्यानगर क्रिकेट क्लब, पुणे क्रिकेट क्लब चोरोलीचे त्या सर्वजण सहभागी झाला. त्या सर्वांचा आभार मानतो व KCC व ग्रामस्थांच्या वतीने तुमचं सर, दोन्ही कॉमेंट्रेटर, पंच कंपनी कमिटी, लाईट सेवा देणारे यूट्यूब चॅनलवाल्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन किंवा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद, थँक्यू. राज सर, जर तुम्हाला नाही स्पर्धा घ्यायची असेल तर आपण विराज लाईट हाऊस यांना एक बार संपर्क करू शकता. विराज लाईट हाऊस शेटफळ, Yes. राहुल वाघमारे साहेब, वाघमोडे बंधू, वाघमोडे